अहो गोदा का थांबा इकडे या हे ठेव अगं इकडे या इकडे बस आणि मी काय सांगते ते नीट ऐका आजपासून तुम्ही एक बी काम करायचं नाही अगं पण नाही बिन नाही अहो आमच करू दे की समधी काम हो अगदी बरोबर आहे माधुरी तुझं मी तर यांना सांगून सांगून दमले आता तूच जरा समजा अगं आता राधी बी नाही कामाला मला करू द्या की अहो नसू द्या की मग आम्ही दोघी मिळून करतो काम काय अंजली वहिनी हो बरं अंजली वहिनी मी काय म्हणतो सकाळचा स्वयंपाक मी करीत जाईन तुम्ही शाळेला गेल्यावर दोन्ही भांडी बी मीच करीन आणि रात्रीचा स्वयंपाक बी मीच करीत जाईन आणि मग मी काय करू तुम्ही तुम्हाला जसं जमते तसं मदत करा अजिबात नाही आपण अर्धी अर्धी कामं वाटून घेऊयात अहो पण अशा वाटण्या कशा करायच्या बरं मग आपण मिळून काम करू दोघी ओय हे चालतंय आणि मी काय करू तू आम्हाला कामांना मदत करायची आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुलांकडे नीट लक्ष ठेवायचं हा आता ही जागा नवीन आहे ना हा मी पोरांवर ध्यान ठेवते हा. ते नीट जमल मला तुम्ही इथं बसून राहायचं आणि लक्ष ठेवायचं फक्त नाही करतो आम्ही सांगा बाई खरंच आई हे बघ काय हा आले मी बघतो बर बर गोदा का लक्ष्मी काय ग बाळ काय माहित हे दिसलं मी खेळत होतो तेव्हा बुके कोणी ठेवलंय पण काय माहित लक्ष्मी मी बघतो तुझा जा 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 प्रिया आत्ता तुला तुझ्या नव्या संसाराच्या आणि नव्या घराच्या शुभेच्छा तुझ्यावर माझी नजर आहेच तुझ्या पापाचा घडा भरला की तुझा जीव जाणारच माधुरी होय काय ग अहो बघा ना कोणी इथं बुके ठेवून गेला असं बुके होय बुके कोणी दिला नाही ना माहिती बरं काही हरकत नाही राणाजी आले की त्यांना सांगू बरं चालतंय चंदाताई तुमची सगळी कामं आवडली असतील ना तर जरा आता मुलांकडे लक्ष ठेवा एकतर जागा नवीन आहे कोण कसं असेल काही सांगता येत नाही हो आणि त्यात हा बुके कोण ठेवून गेलाय काय माहिती चला लक्ष्मी युवराज कसं झालं नव्या घरातल्या शिफ्टी चाललंय बुवा आता एकदा का सवय झाली समजा बरोबर होईल मी काय म्हणतोय आपण असं कधीपर्यंत नाकाबंदी करायची जोर अक्का सापडत नाही तोर नाकामध्ये सुरूच ठेवायची बुवा मिळालेली खबर जर पक्की असेल का नाही तर आज त्या अक्काला सोडणार नाही मी राणा तू त्या अक्काच्या लईच मागं लागलायस गड्या त्या बाईच्या एवढं का मागं लागलायस तू अहो का म्हणजे अहो बुवा तुम्हाला सांगतो त्या बाईला मनच नाही पोरं पळून विकायला निघाली होती ती तिला असं मोकाट सोडून कसं चालेल एकदा माझ्या हाती लागू द्या तिला मग कळ बरोबर थांब 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 तिकडे गाडी साईडला लाव अरे तिकडे लाव साईडला
रुपन गाडी चेक कर. ए गाडी बंद कर. गाडीचं कागदपत्र दाव. आता तुम्ही पण ट्रॉफिक वाल्याचं काम करायला लागला काय साहेब? तुला सांगितलं तेवढं कर. कागदपत्र दाव. कशाला गरीबाला ताप देताय? गरीब आणि गरीबाकडे 2000 रुपयाची नोट. ती गपचूप खिशात ठेव आणि कागदपत्र दाव. कुलूप आहे माग. हा कुलूप आहे. ए खाली उतर आणि ते मागं उघड. चल. अहो गाडीत साधं माल मटेरियल आहे, आधीच उशिरा झालाय, त्यात तुमचं आणि लपड. जाऊ दे साहेब आम्हाला. तुला सांगितलं तेवढं कळत नाही वय. खाली उतर आणि मागचं उघड. चल लवकर. चल उतर. हो काहीतरी भानगड आहे. हे पकड. थांबा थांबा 2 मिनिट. ए खाली उतर. चल ना लवकर आहे बाबा. चल बस लवकर. चल चल असे घे. चल लवकर. चल बरोबर. चल. काय झालं राणा? बुवा अहो यांच्याकडे बंदुका कुठं आल्या? हा? अहो गोळीबार केला माझ्यावर. गोळीबार? होय बुवा आपल्या बघत काहीतरी लई मोठी भानगड होणार आहे. हे पक्क आहे बघा. एक मिनिट बुवा. हा. ती माणसं काय युद्धावर निघाली होती का काय? एवढा मोठा शस्त्रसाठा? हेच तर. आणि ते बी आपल्या भागात. रामा काय रे? काय चुकलं काय साहेब? नाही नाही फार मोठं काम केलंयस गाड्या. अरे आपल्या पोलीस स्टेशनची मान उंचावलीस तू. तू हा जो पराक्रम गाजवलास लय जबरदस्त आहे बघ. अरे एका काठीवर तू गुंडांना लोळवलंस आणि एवढा सगळा माल तू जप्त केलायस. याबद्दल तुला मेडल मिळेल बघ. होय मी स्वतः हेड ऑफिसला शिफारस करेन. चालतंय साहेब. ते लक्ष्मीचं स्वप्न तरी पुरं होईल. होणारच की. पण साहेब एवढं समजा आपल्या हातीत. नेमकं काय करायला आणलं असेल? अशा केसेस सोडवणारा माझा एक मित्र आहे संग्राम मोहिते. आपण त्याचा सल्ला घेऊ, त्याची गाईडलाईन घेऊ. हे मला काहीतरी वेगळं वाटतंय बघ. आपण त्याचा गायडन्स घेऊया. अरे माझ्याच बॅचचा होता आणि स्वतःच्या धडाडीनं मोठ्या पदावर पोचलाय तू. चालतंय साहेब. साहेब म्हणजे हे समजा आपण त्यांच्या कानावर घालू. पण जर प्रत्यक्ष भेटलो तर नीट सविस्तर हे समजा सांगता येईल. चालतंय तू पक्क भेट. तुझ्यासारखाच धडाडीचा आहे. आजपर्यंत अशी एकही केस नाही की जी त्यानं सोडवलेली. चालतंय की. आता तू घरी जा. लई काम केलंयस बघ. ते नवीन घर लागायचं आहे ना अजून? नाही अजून नाही लागलं.
हे बघ मग घरी जा, समाजाची सेवा केलीस आता घरची कर. होय साहेब. गाडी बंद कर ना. हॅलो, बोल रे. आणला काय माल? अरे बोल की, काय दात खळी बसली काय तुझी? साहेब, वाईट बातमी. पोलिसांचा छापा पडलाय, सगळाच माल गावला. काय हे सांगाया धाडच कसं झालं तुझं? कोण होतं ते इन्स्पेक्टर? नाही साहेब, हवालदार होता. हवालदार? कोण हवालदार? राणा? होय. राणा 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 लय वात आणलं या राणानं. होय साहेब. ए, तुला तर मी नंतर बघतो, आधी या राणाचं कलम करायला पाहिजे. ठेवा आता फोन. हे बघ, कळलं काय? हा, आज रातच्याला असा काय धुमाकूळ घाला का सगळी हादरले पाहिजे. ते अख्खं गायकवाड कुटुंब थरथर कापाय पाहिजे. आणि तो रानावी किंवा आता राजलक्ष्मी, बसून काय राहिलीस? आज चल, शुभम करोती नाही म्हणायचं. मी नाही येणार. अजिबात हट्टीपणा नकोय मला. लवकर आज चल आणि शुभम करोती म्हणून घे. नाही, मग तुम्हाला जर मी आत आले तर तुम्हाला रूम मध्ये जाऊन देशील? अजिबात नाही. पण का? का काय? हे बघ, मी आणि राणाजींनी तुझ्यासाठी मस्त सरप्राईज तयार केलंय. तेव्हा आता राणाजी आले की तू, मी आणि ते तिघांनी एकत्र मिळून रूम मध्ये जायचो, कळलं? पण तोपर्यंत आधी तू आज चल आणि शुभम करोती म्हणून घे. नाही, मी नाही येणार आत. रानात आल्याशिवाय मी आत येणार नाही. अगं, आता ते कधी येणार? जेव्हा येईल तेव्हा येईल. हा, त्याला आता काहीतरी महत्वाचं काम लागलं असणार. मग मी तेच तर म्हणतेय, तोपर्यंत तू तर आज चल. आणि बघ बाळा, थंडी किती वाढली. चल तू आतमध्ये. नाही, जोवर रानात येत नाही तोवर मी बी जाणार नाही आत. अगं, तू पण अगदी राणाजींवर गेलीस. बस इथे. लक्ष्मी, अगं इकडे काय करतीस? मग काय करू? आई मला खोलीतच जाऊन देत नाही. आणि ते सरप्राईजचं काय? जाऊ की मला. तयार झालं? केव्हाच तयारी झाली आहे सगळी, तुमचीच वाट बघतोय. बरं लक्ष्मी, आता पटाक दिशी डोळा बंद कर आणि चल. पण का? का म्हणजे सरप्राईज बघायचं का नाही? मग डोळा बंद कर लवकर आणि चल. बरं बरं बरं, मी उचलून घेतो तुला. चला. सावकाश. आणि डोळा अजिबात उघडायचे नाहीत, कळलं का? नाही तर सरप्राईज कॅन्सल. बघू बघू बघू. हा, बंद आहेत, बंद आहेत. चला 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 चला. या या या. चला.
तू कुठं घेऊन चाललाय मला? अगं तू तिकडे बघ आधी. तिकडे बघ. हा अशी थांब अशी थांब. अगं तुझ्यासाठी माझ्या ना अंजलीबाईकडनं एक सरप्राईज आहे. काय सांग की? अगं सरप्राईज असं सांगायचं नसतं ग. आता तू डोळे उघडलेस ना की तुला सगळं समोर दिसणार. थांबा, डोळे उघडू नकोस. हा आता हे धर हातात. हातात धर. हा आता उघड डोळ. कसलंच भारी आहे. कसलेच भारी दिसतात ते रंग. राणा अंजली तुमचं झालं असलं तर या जेवायला. आलो आलो. गोदक का आपण जाऊया पण त्या आधी की नाही माझ्या लक्ष्मीसाठी अजून एक सरप्राईज आहे. म्हणजे मला परत डोळे बंद करायला लागणार? अगं नाही डोळं नाही मिठायचं. सरप्राईज आहे तू ओळख. काय? अगं ओळख की तूच सांगितलं होतंस. सांग की काय? एवढं लगेच विसरलीस होय. अरे तुला काय सांगू, थंडीमुळं माझा मेंदू कुडकुडायला लागलाय. असं आहे होय. मग जाऊ दे. अरे सांग की. नको राहू दे. सांग की. नाही तूच ओळख मग. अरे सांग की. नको राहू दे ग. सांग 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 सांग. बरं 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 सांगतो. आज काय झालं माहितीये, आज मी आहे की नाही लई मोठा माल पकडलाय. त्यामध्ये काय काय होतं माहितीये, तलवारी, बंदुका, चाकू, सुर, अजून लई काय काय होतं बघ. आणि समजात महत्वाचं म्हणजे काय माहितीये, अगं त्या गुंडांनी की नाही माझ्यावर गोळीबार केला. बाप रे. आणि माझ्याकडे फक्त काठी. एका काठीवर मी समजा माल पकडलाय. आणि आता काय होणार आहे माहित आहे, अगं मेडल साठी माझी शिफारस होणार आहे. काय सांगतो राणा? मग हा तू आहेस माझा शूरवीर राणा. गप्पा बस. कसला शूरवीर? काय हो, तुम्ही जरा जपून नाही का करू शकत तुमची ड्युटी? झालं का? अहो इकडे लक्ष्मी घाबरत नाही, तुम्हाला घाबरायला काय झालंय? का घाबरताय म्हणजे? एकतर जागा नवीन आहे, कधी काय होईल काही सांगता येत नाही. आणि हो सकाळी काय झालं तुम्हाला माहितीये का? काय? अहो आम्ही हे बघा, तुम्ही समजांनी आताच थांबा, मी बाहेर जाऊन बघतो. अहो अहो तुम्ही नका जाऊ आता बाहेर. का? तुम्ही अजिबात बाहेर यायचं नाही, मी बघतो. राणा ए! कोण आहे? ए! अरे ए दगडा कोण मारते रे? ए अरे हिम्मत असेल तर समोरून वार कर. चंदाताई मुलांकडे बघा. ए, लक्ष्मी तिकडे बघ. ए तुमचं तर राणा अंजली. हो अहो ज्यादा हिरोगिरी करू नकस. आमच्या नादी लागलास तर तुझ्या सकट तुझ्या घरादाराला संपव.